देश महाराष्ट्र आणि मराठीच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदरमध्ये आज मोर्चा काढण्यात आला। मनसे, ठाकरेंची सेना आणि एकीकरण समिती या मोर्चामध्ये सहभागी झाली। आधी या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती। कार्यकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आलं, मात्र आंदोलकांच्या ठाम भूमिकेनंतर पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली। मराठीच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यात आला। मनसे, ठाकरेंची शिवसेना, मराठी एकीकरण समितीनं हा मोर्चा काढला। मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे संबंधितांना नोटिसा पाठवण्यात आल्या। मध्यरात्री 3:30 वाजता पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं। अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। कारवाई झाली तरी मोर्चा निघणारच असा ठाम पवित्रा मनसेनं घेतला। पोलिसांनी पूर्णपणे दडपशाही केली आहे। मला असं वाटतंय मी गुजरातमध्ये येऊन मोर्चा काढतोय। अरे मराठी माणसाने महाराष्ट्रात नाही तर काय गुजरातला जाऊन मोर्चा काढायचा काय? या सरकारचं डोकं ठिकाणा बनायचंय। आता हे बघा सकाळी पोलिसांनी गळा दाबलाय, पोलिसांनी माझा गळा दाबलाय, मराठी माणसाचा गळा दाबलाय। पोलिसांनी मोर्चाच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला ताब्यात घेतलं। पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या, अशा प्रकारचा रूट घेऊ नका। पण त्यांनी त्याला नकार दिला। त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार, दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही, म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली। हे अतिशय खोटं आहे की पोलिसांनी आम्हाला रूट बदलायला सांगितलं। माझ्या कुठल्याही ऐकण्यात किंवा मी काल दुपारी 3 वाजता स्थानिक पोलीस स्टेशनचे जे सिनियर पी आहेत कांबळे म्हणून त्यांच्याकडे मी स्वतः बसलो होतो। त्यांनी कुठेही मला रूट बदलण्याच्या बाबतीत कधीही सांगितलं नाही। ते एवढेच म्हणत होते की व्यापारी माफी मागायला येणार आहेत, तुम्ही ऐकणार आहात का, एवढंच त्यांचं मत होतं। मला कुठेही रूट बदला किंवा या गोष्टी करा असं कुठल्याही परिस्थितीत मला सांगितलं नाही। मी हे शपथीवर तुम्हाला सांगतो। रूट बदलायला तयार होतो, पण तुम्ही सांगाल मीरा रोडचा मोर्चा तुम्ही घोडबंदरला काढा, तर हे धंदे आम्ही सहन करणार नाही। याचा अर्थ पोलिसांना परवानगी द्यायची नव्हती, पोलिसांना हे प्रकरण चिघळवायचं होतं का, हा आमच्या मनात संशय आहे। परप्रांतीय यांनाही मोर्चाला परवानगी दिली नव्हती आणि त्यांचा हेतू एकच होता, स्पष्ट हेतू होता, कुठलाही दोरी भूमिका नव्हती की आमचा लोकांना मारला आहे म्हणून असं भविष्यात ही घटना घडू नये आणि आमच्यावर जे अन्याय त्याचा कडक कारवाई एवढीच त्यांची भूमिका होती। मोर्चे आज थोडी काय उद्याही निघणार आहे, परवाही निघणार आहे, पारंपरिक रोज निघत असतात मोर्चे, आम्ही काढत असतो, त्यात चुकीचं काही नाहीये ना। परंतु हेतू वेगळा असेल तर नक्कीच पोलिसांनी त्यामुळे दखल घेतली पाहिजे। आम्ही हे बोलत नाही की ते सगळं बरोबरच केलंय किंवा चुकीचं केलंय।
मराठी मोर्चेकरांची पोलिसांसोबत बाचाबाची आणि वादही झाला। लोकशाहीची कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मोर्चा काढायचा, आम्हाला आमचा मागणी मांडण्याचा अधिकार दिलाय। तुम्ही आम्हाला असं कसं बोलू शकता की तुम्ही हे करू शकत नाही म्हणून? बळाचा वापर करून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। तीन ते चार बस भरून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। काही तासानंतर मराठीच्या मोर्चाला परवानगी देण्यात आली। तीन ते 3.5 तासांच्या राड्यानंतर मराठी मोर्चा ठरलेल्या मार्गानेच निघाला। मनसेचे नेते अभिजित पानसे हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले। मराठीसाठीचा मोर्चा मीरा रोड रेल्वे स्टेशनच्या दिशेने रवाना झाला। संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई मोर्चामध्ये दाखल होण्यासाठी ट्रेनने निघाली। अविनाश जाधव यांना सोडेपर्यंत मोर्चा सुरू राहणार अशी भूमिका मनसेने घेतली। जवळपास 8-9 तासानंतर अविनाश जाधवांना पोलिसांनी सोडून दिलं। अविनाश जाधव मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मीरा रोडच्या दिशेने रवाना झाली। संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई या मोर्चामध्ये सहभागी झाले। आज इथपर्यंत मोर्चा आणला त्याचं एकच कारण, सर्वांना मराठी आलीच पाहिजे। पाठोपाठ अविनाश जाधव सुद्धा मीरा रोड मध्ये मोर्चात सहभागी झाले। पुढे आमच्या नादाला लागायचं मराठी माणूस कोणाला ऐकणार? खरं तर मगाचपासून मला ज्या वेळेला पोलीस स्टेशन मधनं सोडलं तेव्हापासून माझा जीव असा कासावीस झाला होता, मी कधी जातो आणि तुम्हाला सगळ्यांना भेटतोय। सांगितलं होतं बेपारी आहात, बेपार करा, आमचे बाप बनायचा प्रयत्न करू नका। महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर कानाखालीच बसेल। मराठीचा, मुंबईचा आणि महाराष्ट्राचा, मराठीचा छत्रपती शिवाजी महाराज की आणि तर मीरा भाईंदर मधील मराठीसाठीच्या या मोर्चामध्ये मंत्री प्रताप सरनाईक हे देखील सहभागी झाले। यावेळी एकानं मंत्री प्रताप सरनाईकांवर बाटली भिरकावली, तसंच आंदोलकांनी सरनाईक गो बॅकच्या घोषणा सुद्धा दिल्या। आंदोलकांच्या या भूमिकेनंतर प्रताप सरनाईकांनी मोर्चातून काढता पाय घेतला। शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान भवनात आल्यानंतर मीरा रोडच्या मोर्चात जाण्याची घोषणा केली। मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी न दिल्याबद्दल सरनाईकांनी संताप व्यक्त केला। परंतु रात्री बेरात्री कार्यकर्त्यांची धरपकड करून अशा प्रकारे जर एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा शहरात चालवण्याचा भूमिका जर तुमच्या माध्यमातून अशी होत असेल तर त्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी सहन करणार नाही। पोलिसांनी परवानगी का दिली नाही, मी चाललोय, मला रोखून दाखवा असं आव्हान सरनाईक यांनी दिलं। पोलिसांनी दादागिरी आणि गुंडगिरीच्या मार्गाने चालू केलेली आहे, त्याचा मी निषेध व्यक्त करतो। माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा निषेध व्यक्त करतो आणि आता मी स्वतः त्या मोर्चामध्ये सामील होण्याकरता मीरा भाईंदर शहराकडे निघालेलो आहे।
जर पोलिसांची हिंमत असेल तर पोलिसांनी प्रताप सरनाईकांना अटक करून दाखवावी. मराठी मोर्चात सहभागी होण्यासाठी सरनाईक मीरा रोडमध्ये पोहोचले. मोर्चास्थळी पोहोचताच सरनाईकांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली. सरनाईक मोर्चास्थळी येताच जय गुजरातच्या घोषणा देण्यात आल्या. "50 खोके एकदम ओकेच्या घोषणा मोर्चेकऱ्यांनी सरनाईकांसमोरच दिल्या. सरनाईक गो बॅकच्या घोषणेनंतर सरनाईकांनी मोर्चातून काढता पाय घेतला. सरनाईकांविरोधात घोषणाबाजी सुरू असतानाच कुणीतरी त्यांच्यावर बाटली भिरकावली. बाटली भिरकावलेले प्रताप सरनाईक यांच्या दिशेनं इथे दृश्य पाहतो आपण. प्रताप सरनाईक यांच्यावर बाटली भिरकावलेली आहे. वाढलाय, आरडाओरड सुरू झाली आहे, संघर्षाचं वातावरण आहे. बाटली भिरकावल्यानं पोलिसांनी सरनाईकांना सुरक्षेसाठी घेरलं. बाटली भिरकावलेले प्रताप सरनाईक यांच्या दिशेनं इथे दृश्य पाहतो आपण. प्रताप सरनाईक यांच्यावर बाटली भिरकावलेली आहे. तणाव निर्माण होत असल्यानं पोलिसांनी सरनाईकांना मोर्चातून बाहेर काढलं. मोर्चातून बाहेर निघाल्यानंतर सरनाईकांनी मनसे आणि ठाकरेंच्या सेनेवर निशाणा साधला. ह्या ठिकाणी बाहेरून आलेले जे मनसे आणि उभाट्याचे काही लोक आहेत त्यांनी या ठिकाणी दादागिरी आणि गुंडगिरी करून काहीतरी करायचा प्रयत्न केला. परंतु कायदा व सुव्यवस्थेचा एक राज्याचा जबाबदार एक मंत्री म्हणून मी या ठिकाणी जे मराठा एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख आहे त्यांना सोडवायला पोलीस स्टेशनला गेलो. काही मनसेचे पदाधिकारी आणि काही नेते मंडळी नवघर पोलीस स्टेशनला होते, मी त्यांना सोडवलं. तुम्ही ज्या पद्धतीने महिलांबरोबर तिथे वागलात, तिथल्या महाराष्ट्र सैनिकांबद्दल वागलात, तिथल्या मराठी एकीकरण समितीच्या लोकांबद्दल वागलात, तिथल्या स्थानिक मराठी लोकांबद्दल वागलात, हे ज्या वेळेला लोक पाहत होती त्यावेळेला बाहेरची लोक यायला लागली ना. तुम्ही जर आम्हाला नीट मोर्चा काढून दिला असता तर शिस्तीने आम्ही मोर्चा केला असता. आम्हाला जो विरोध दाखवायचा होता तो आम्ही विरोध दाखवला असता. ते कोण प्रताप सरनाईक या ठिकाणी आले होते आणि इथून पळून लावलं. अहो, त्यांना पळून नाही चपलेने मारलं पाहिजे. या दोन्ही आमदारांनी त्या ठिकाणी जाणून बुजून या पोलिसांवरती प्रेशर आणून, या सरकारवरती प्रेशर आणून या ठिकाणी हा मोर्चा होऊ नये यासाठी त्यांनी हे केले होते. ठीक आहे, राजाने विचारेंना सर्वसामान्य जनतेनं चप्पल काय त्यांच्या अंगावरच्या सगळ्या कपड्यांशी हकालपट्टी केलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीला त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आमचे नरेश म्हस्केंनी पराभूत केलेलं आणि तेव्हापासून त्यांचं मन चलबिचल झालेलं आहे. कोणाविषयी काय बोलावं हे त्यांना कळत नाही. पोलिसांनी दादागिरी आणि गुंडगिरीच्या मार्गाने चालू केलेली आहे, याचा मी निषेध व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा निषेध व्यक्त करतो. आणि आता मी स्वतः त्या मोर्चामध्ये सामील होण्याकरता मीरा भाईंदर शहराकडे निघालेलो आहे. जर पोलिसांची हिंमत असेल तर पोलिसांनी प्रताप सरनाईकांना अटक करून दाखवावी. शेवटी प्रताप सरनाईक सुद्धा मराठी आहे, मंत्री किंवा आमदार नंतर, पण मी मराठी म्हणून आधी आहे. आणि मराठी एकीकरण समितीचे जे गोवर्धन देशमुख आहेत त्यांनी मला फोन करून सांगितलं की साहेब हे बरोबर नाही. जी पण मागे गुजराती मारवाड्यांचा मोर्चा निघतो, मराठ्यांचा मोर्चा का नाही निघत? नरेंद्र मेहता त्यांच्या पाठीशी आहेत का? तेच म्हणणं आहे. बघा, मी सुद्धा व्यापाऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी जर शांतताप्रिय मार्गाने जर मोर्चा काढला असेल आणि मराठा एकीकरण समितीचे लोक जर शांतताप्रिय मार्गाने मोर्चा जर काढत असतील तर पोलिसांना त्यांना अटकाव करणं योग्य नाही. अलिबागमध्ये मनसैनिकांनी परप्रांतीय व्यापाऱ्याची कॉलर पकडली. मराठीबाबत अपशब्द बोलणार नाही, व्यापाऱ्यांना माफी मागितली. मराठी भाषेला डिवचणारं स्टेटस ठेवल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. पाऊस जास्त होता, इथे आपल्या इथे कमी होता. मग मराठी भाषा तिकडे शिकायला जाऊया. नाही, मराठी भाषा शिकून नंतर इकडे काय मराठीमध्ये ट्रांजेक्शन काय आहे? गुजरात में भारी बारिश हो रही है लेकिन मुंबई में नहीं. मुंबई में बारिश क्यों नहीं हो रही है? रेन ने कहा कि मैं आया हूँ, पर उसने पूछा कि क्या मुझे मराठी आती है. म्हणजे तू अमितची टिंगल करतो. टिंगलच आहे, टिंगल नाही काय. मराठी लोकांना येडा समजतोय, काय पण तुम्ही टाकताय काय? पण त्याचा अर्थ काय होतो? मोठे झालात तुम्ही गुजराती लोक, मराठी लोकांच्या जीवावरच ना. तुम्ही सांगताय गुजराती लोक आम्ही मोठ्या गुजराती लोक आम्ही घेतोय काम करायला 4 पट. आणि एवढं तुम्हाला वाटतंय तिथे पाऊस जास्त होता.
तर गुजरातमध्ये पाऊस, मात्र मुंबईमध्ये पाऊस का नाही, तर पाऊस म्हणाला मी आलो पण त्यांनी मला विचारलं मराठी भाषा येते का, असं पाऊस म्हणाला. मराठी येत नसेल तर आधी शिकून ये, मग पाऊस म्हणाला मराठी शिकलो मगच येईल. मारवाड्याने जो स्टेटस ठेवला, व्हॉट्सअप स्टेटस ठेवला, त्या मुजोर मारवाड्याने, त्या मारवाड्याला आम्ही सांगितलं, आमच्या मनसे स्टाईलने काय आहे ते उत्तर दिलं. पण या मारवाड्यांना समजायला पाहिजे की ज्या मातीत खाता, ज्या मातीत राहता, त्या मातीबद्दल तुम्हाला प्रेम पाहिजे, तुमच्या त्या भाषेबद्दल, मराठी भाषेबद्दल प्रेम आदर पाहिजे. जर परत माझ्या मराठीला डिवचण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही मनसे म्हणून काय आहे ते स्टाईलने उत्तर देऊ. मराठीच्या विरुद्ध नाही, मी मराठी शब्दांचं टाकणार नाही आणि ह्याच्यानंतर पण कधी असं काय स्टेटस वापरणार नाही मराठीबद्दल. शब्द वापरणार नाही मराठी. जेव्हा मी स्टेटस ठेवला तो ह्याच्या आधी नंतर कधी ठेवणार नाही आणि मी मराठी शब्द कधी शब्द बोलणार नाही, शब्द कधी बोलणार नाही. तर विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांना डिवचलं. गोगावले यांना पाहून आमदार नितीन देशमुखांनी ओम फट स्वाहाची घोषणा दिली. भास्कर जाधवांनी तर मांत्रिकाची नक्कल करत गोगावलेंना डिवचलं. तर नितेश राणेंची एंट्री झाल्यावर विरोधकांनी कोंबडी चोर अशा घोषणा दिल्या. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं. गोगावले यांना पाहून आमदार नितीन देशमुखांनी ओम फट स्वाहा अशी घोषणा दिली. भास्कर जाधवांनी तर मांत्रिकाची नक्कल करत गोगावले यांना डिवचलं. काही दिवसांपूर्वी भरत गोगावलेंचे मांत्रिकासोबत पूजा करतानाचे 2 व्हिडिओ समोर आले होते. पालकमंत्री पदासाठी गोगावलेंनी अशी अघोरी पूजा केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यावरूनच विरोधकांनी गोगावलेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरे यांनी गोगावलेंची नक्कल केली. नॅपकिन ठेवायची गोगावले यांची एक विशिष्ट स्टाईल आहे. त्या स्टाईलची आदित्य ठाकरे यांनी नक्कल केली. गोगावले यांच्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची विधान भवनात एंट्री झाली. यावेळी सुद्धा विरोधकांनी पुन्हा एकदा ओम फट स्वाहा अशा घोषणा दिल्या. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंच्या एंट्री वेळी तर विरोधकांनी घोषणा दिल्या. आदित्य ठाकरे यांनी मर्सिडीज असं म्हणताच गोरेंना डिवचलं. आदित्य ठाकरेंनी डिवचल्यानंतर नीलम गोरेंचा पारा चढला. क्षणभर त्या विधान भवनाच्या पायऱ्यांवर उभ्या राहिल्या आणि अँग्री लुक देत निघून गेल्या. भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणे यांच्या विरोधातही विरोधकांनी जोरदार घोषणा दिल्या. नितेश राणेंची एंट्री झाल्यावर विरोधकांनी कोंबडी चोर अशी घोषणा दिली. विरोधकांच्या घोषणा सुरू असतानाच महसूल मंत्री बावनकुळे यांचं आगमन झालं. विरोधकांनी बावनकुळेंना आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं. भास्कर जाधवांनी तर बावनकुळेंना आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू असं म्हटलं. आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या 4 चाकीने एका दुचाकी गाडीला धडक दिली. अपघातामध्ये दुचाकीस्वार नितीन शेळके यांचा मृत्यू झालाय.
सागर धस याच्या वाहनाने नितीन शेळके यांच्या दुचाकीला मागून धडक दिली होती. रात्री 10:30 ते 11च्या सुमारास हा अपघात झालाय. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही अपघातग्रस्त गाडी ही सुरेश धस यांच्या नावावर आहे. 10च्या दरम्यान एका 4-चाकी गाडीनं टू व्हीलर वरती एक व्यक्ती चाललेला होता, त्याला धडक दिली आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. या संबंधी त्या 4 व्हीलरचे जे चालक आहेत सागर धस यांच्या विरोधामध्ये सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि पुढची कारवाई पोलीस ठाण्यामध्ये करण्यात येत आहे. पुण्यामधील सुट्टीवर असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानाने लहान बाळाला पडताना वाचवलं. कोथरूडच्या खोपडे नगरमधील ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. बंद घरामधील मुलीला 3ऱ्या मजल्यावरून पडता पडता त्यांनी वाचवलंय. मुलीला पडताना पाहून जवानानं तातडीनं धाव घेत या मुलीला वाचवलं. मुलीची आई होती. मी त्यांच्यापासून चावी घेऊन त्यांचे दोन्ही फ्रंट डोर ओपन करून बेडरूममध्ये गेलो. मुलीला तिच्या डोक्याला आणि पायाला धरून अलगदपणे बाहेर घेतली आणि तिची सुखरूप सुटका केली. आणि तिच्या आईला पण तशी कल्पना दिली की अशा पद्धतीने मुलांना एकटं सोडत जाऊ नका.